सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज मी इथे डायरेक्ट रेसिपीला सुरुवात करत आहे. त्यासाठी मी इथे पाऊण वाटी वितळलेलं तूप घेतलं आहे. त्याच वाटीने 2 वाटी चण्याचं पीठ घेणार आहे आणि पाव वाटी रवा घेणार आहे. आता जे पहिल्यांदा हे व्हिडिओ बघत आहेत, ज्यांनी पोस्ट वाचलेली नाही आहे, त्यांच्यासाठी मी सांगते की ही रेसिपी बनवताना जिथे तुम्हाला कळेल की मी ही कोणती रेसिपी बनवते, त्याच वेळेला तुम्हाला लगेचच कमेंट करून मला रेसिपीचं नाव सांगायचं आहे. तुमचं पूर्ण नाव आणि रेसिपीचं नाव कमेंटमध्ये करत सांगायचं आहे. जे 2 विजेते असतील अचूक नाव ओळखणारे रेसिपीचं, त्या 2 विजेत्यांची नावं मी दुसऱ्या दिवशी पोस्टमध्ये टाकणार आहे. मग त्यांनी मला माझ्या इन्स्टाच्या पेजवरती DM करायचा आहे त्यांचं संपूर्ण नाव आणि मोबाईल नंबर व्यवस्थित ॲड्रेस सकट, जेणेकरून त्यांचं गिफ्ट त्यांच्यापर्यंत मला व्यवस्थित पोहोचवता येईल. आता इथे मी त्याच वाटीने पाववाटी बारीक रवा घेतलेला आहे. रवा कोणताही घेतलात तरी चालेल, बारीक जाड असं काही नाहीये. ज्याचा आपण शिरा उपमा बनवतो तो रवा वापरलात तरी सुद्धा चालेल. आता जर तुम्हाला रवा वापरायचा नसेल तर त्याऐवजी तुम्ही बेसनच वापरू शकता. म्हणजे 2.25 वाट्या बेसन तुम्ही घ्यायचं आहे. तुपाचं प्रमाण अगदी हे जे घेतलं आहे पाऊण वाटी वितळलेलं तूप ते अगदी बरोबर आहे. आता मंद गॅसवरती आपल्याला हे बेसन छान थोडं गोल्डन रंगावरती भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम कुठेही आपल्याला मोठी करायची नाहीये, नाहीतर बेसन करपलं जातं. साधारण एक 20 मिनिटं लागतात बेसन भाजण्यासाठी मंद गॅसवरती. तर बघा, एक 10 ते 12 मिनिटानंतर थोडासा रंग याचा बदललेला आहे, पण अजूनही हे बेसन असं कोरडं दिसत आहे. म्हणजेच हे बेसन व्यवस्थित भाजलं गेलेलं नाहीये. जेव्हा बेसन भाजलं जातं ना, तेव्हा आत्ता जेवढं तूप ह्याने शोषून घेतलेलं आहे, ते सगळं तूप बेसन रिलीज करतं, सोडतं. तेव्हा आपल्याला समजायचं की बेसन छान भाजलं गेलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा खमंग वास हा घरभर पसरतोच. तर आणखीन एक 10 ते 15 मिनिटं हे बेसन भाजायला लागणार आहे. तोपर्यंत दुसरी गोष्ट सांगते मी, जे पहिल्यांदाच व्हिडिओ बघतायत, ज्यांना माहीत नाही आहे की रेसिपी ओळखून बक्षीस कसं जिंकायचं, तर तुम्हाला रेसिपी कितीही वेळा ओळखता येणार आहे. तुम्हाला जर एकदा कमेंट केल्यानंतर वाटलं की आपलं रेसिपीचं नाव चुकलेलं आहे, तर तुम्ही ज्या वेळेला तुम्हाला असं वाटेल की आपलं नाव चुकलंय, ही रेसिपी वेगळी बनते, तर तुम्ही लगेच दुसरी कमेंटसुद्धा करू शकता. अशी कुठलीही अट नाही आहे की तुम्ही एकदाच कमेंट करू शकता. रेसिपी अगदी फायनल होईपर्यंत तुम्हाला जितक्या वेळेला वाटेल की रेसिपीचं नाव चुकतंय, त्या वेळेला तुम्ही संपूर्ण रेसिपीचं नाव तुमच्या पूर्ण नावासकट कमेंटमध्ये करायचं आहे. ज्या 2 पहिल्या कमेंट असतील बरोबर रेसिपीच्या नावाच्या, ते 2 जण विजेते असणार आहेत. तर बघा, आणखीन एक 10 मिनिटांनी हे बेसन आता तूप सोडायला सुरुवात केलेली आहे. पण अजून व्यवस्थित ते एकजीव झालेलं नाहीये. अजून एक 5 ते 7 मिनिटं आपल्याला याला छान भाजायचं आहे. बेसन जर तुम्ही कच्चं ठेवलं, व्यवस्थित भाजलं गेलं नाही, तर ते टाळूला चिकटतं. त्यामुळे बेसन आपल्याला अगदी छान भाजून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला काही ड्रायफ्रुट्स घालायचे असतील, तर ते सुद्धा तुम्ही बेसन भाजताना घालू शकता. म्हणजे बेसनबरोबरच ड्रायफ्रूटसुद्धा भाजले जातात. तर बघा, आणखीन एक 5 ते 7 मिनिटांनी हे बेसन आता व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे. आधीपेक्षा तुम्ही बघू शकताय आता तूप सोडायला याने सुरुवात केलेली आहे. आता ह्याहून जास्त आपल्याला भाजायचं नाहीये. एकसारखं हलवून 2 मिनिटं आणखीन भाजून घेतल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे. कारण खूप जास्त जरी बेसन भाजलं गेलं तर थोडा कडवटपणा येतो त्याला. त्यामुळे आता ह्याच्यापेक्षा जास्त मी इथे भाजणार नाहीये. कारण याचा रंग तुम्ही बघू शकताय. छान असा हलका गोल्डन कलर आलेला आहे. गॅस आता मी इथे या स्टेजला बंद करणार आहे. आणि गॅस बंद केल्यानंतर सुद्धा बेसन सतत 2 मिनिटं आपल्याला हलवत राहायचं आहे. कारण कढई खूप गरम आहे. त्या हीटमुळे ते बेसन भाजलं जातं. ती प्रोसिजर चालूच राहते. तुम्ही दुसऱ्या भांड्यात जरी ते ट्रान्सफर करून घेतलं, तरी बेसन हे खूप गरम असल्यामुळे आतमध्ये त्याची शिजण्याची प्रोसेस ही चालू असते. बघा, छान कलर इथे आलेला आहे. आता याला 1-2 मिनिटं असंच हलवून घ्यायचंय आणि अर्धा तास तरी थंड करायला ठेवायचं. अर्धा तासानंतर, अर्धा ते पाऊण तासानंतर तुम्ही बघू शकता, छान आता याला घट्टपणा आलेला आहे आणि थंडसुद्धा झालेलं आहे. अजिबात कोमट वगैरे बेसन आपल्याला वापरायचं नाहीये.
कारण आपल्याला यामध्ये आता घालायची आहे पिठी साखर. तर इथे मी 2.25 वाटीसाठी 1 वाटी सपाट पिठी साखर घेतली आहे. त्याच वाटीने ज्या वाटीने बाकीचे प्रमाण मोजलेले आहेत. सोबतच वेलची पूड घालत आहे. तुमच्या आवडीनुसार वेलची पूडचे प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता. साखर जर तुम्हाला थोडं गोड अजून आवडत असेल तर थोडी साखर तुम्ही वाढवू शकता. म्हणजे 2.25 वाटीसाठी 1.25 वाटी साखर तुम्ही घेऊ शकता. पण 1 वाटी साखर हे पुरेसं गोड बनतं. साखर सुद्धा यामध्ये छान मिक्स करायची आहे. याच्यासाठी हे मिश्रण पूर्ण थंड होणं गरजेचं आहे. जर तुम्ही कोमट किंवा गरम ह्याच्यात साखर मिक्स केली तर त्याचं पाणी सुटायला सुरुवात होते. तर आता ही साखर मी ते हातानेच मिक्स करून घेते आहे. साखरेमध्ये जर काही गुठळ्या असतील तर त्यासुद्धा व्यवस्थित आपल्याला मोडून घ्यायच्या आहे. जुनी जर पिठी साखर असेल बनवलेली तर त्याच्या गुठळ्या ह्या खूप कडक असतात. त्यामुळे ते वापरताना एकदा मिक्सरमधून परत फिरवून घ्या किंवा मग चाळणीवर चाळून घ्या. तर बघा इथे छान हे मी मिश्रण असं मिक्स करून घेतलंय. आता हे मिश्रण एका टीनमध्ये किंवा एका स्टीलच्या डब्यामध्ये मी सेट करून घेणार आहे. तर इथे मी डब्याला तूप लावलंय. तुम्ही बटर पेपर सुद्धा लावू शकता आणि त्यामध्ये हे पूर्ण मिश्रण ओतून घेतलेलं आहे आणि चमच्याने दाबून सेट करून घेतलं आहे. आता रूम टेम्परेचरवर याला 2 ते 2.5 तास लागतात सेट व्हायला. फ्रीजमध्ये तुम्ही 15-20 मिनिटं ठेवलं तर खूप छान सेट होतं पटकन. बघा मी फक्त 20 मिनिटासाठी हे फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि हे आता किती छान सेट झालेलं आहे ते. तर इथे मी असा पिझ्झा कटर घेतलाय. तुम्ही एखादी धारदार सुरी घ्या आणि त्याने छान असं आपल्याला याला कट करून घ्यायचे आहेत. रेसिपीची नावं किती जणांनी कमेंटमध्ये टाकलेली आहेत ते मी चेक करून उद्या नक्कीच 2 विजेत्यांची नावं पोस्ट करणार आहे. तर तुम्हाला आवडतील तशा त्या आकाराच्या तुम्ही वड्या करून घेऊ शकता. आता कट करून झाल्यावरती सुरीने मी हे एकदा लूज करून घेते म्हणजे वड्या अगदी सहज निघतील. तर तुम्ही बघू शकता इथे 2 वाट्यांमध्ये साधारण 8 ते 10 वड्या तयार होतात. एक वडी मी तुम्हाला इथेच लूज करून काढून दाखवते. अगदी पटकन सेट होते. जर तुम्हाला फ्रीजमध्ये सेट करायचं नसेल तर तुम्ही रूम टेम्परेचरवरती 2 ते 3 तासासाठी बाहेर ठेवू शकता. तरीसुद्धा छान सेट होतात. तर बघू शकताय तुम्ही ते छान अशा आपल्या वड्या या तयार झालेल्या आहेत. अगदी छान सेट झालेल्या आहेत. 15 मिनिटांसाठीच मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं. त्या 15 ते 20 मिनिटात अगदी छान या वड्या सेट झालेल्या आहेत. खाऊ म्हणून तुम्ही हा घरी मुलांसाठी बनवून ठेवू शकता. तर रेसिपी आजची कशी वाटली आहे हे कमेंट करून नक्की कळवा. रेसिपीचं नाव मी कमेंटमध्ये जाऊन चेक करणार आहे. जे 2 अचूक रेसिपी ओळखणारे पहिले विजेते असतील त्यांची नावं उद्या मी पोस्ट करणार आहे. त्या 2 जणांनी मला इन्स्टाच्या पेजवरती DM करायचा आहे. त्यांचं पूर्ण नाव, मोबाईल नंबर आणि व्यवस्थित पत्त्यासकट, जेणेकरून त्यांचं गिफ्ट त्यांच्यापर्यंत पोहोचलं जाईल. आणि गिफ्ट कसं वाटलं हे सुद्धा मला कमेंट करून सांगायचं आहे. अशीच गिफ्ट जिंकण्यासाठी तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना, शेजाऱ्यांना वगैरे नक्की हा व्हिडिओ सेंड करा की जेणेकरून त्यांना सुद्धा गिफ्ट जिंकता येतील. तर अशाच सिक्रेट रेसिपीसोबत पुन्हा भेटूया रविवारी दुपारी 2:30 वाजता. तर नक्की आपल्या चॅनलला शेअर करा. जास्तीत जास्त लोकांना गिफ्ट जिंकता येऊ द्यात. तर लवकरच भेटूया रविवारी दुपारी 2:30 वाजता. नमस्कार.